पवित्र पोर्टल 2025-26 तर यामध्ये पुढील प्रोसेस आता प्रोसेस कोणती असणार आहे उद्याची लास्ट डेट संपल्यानंतर की विद्यार्थ्यांचे जेही सिलेक्शन होणार आहे किंवा विद्यार्थ्यांची जी निवड यादीबद्दल जेही समोर प्रोसेस होणार आहे त्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी कॉमर्समध्ये आहेत त्यांना प्रिफरन्स का बरं आलेलं नाही आहे अशा प्रकारे भरपूर तुमच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले आहे याबद्दलचं एक परिपत्रक पवित्र पोर्टल 2025-26 यांच्याकडून साईटवर उपलब्ध झालेलं आहे। ते परिपत्रक संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा बघणं गरजेचं आहे। ज्यांनीही आतापर्यंत प्रिफरन्स लॉक केलेले नसेल किंवा लॉक केलेले आहे किंवा काही अपडेट करायचं असेल या विद्यार्थ्यांनी म्हणजे A to Z विद्यार्थ्यांनी एकदा ते परिपत्रक आणि त्या परिपत्रकामध्ये दिलेले पॉईंट्स हे एकदा बघून घ्या। तर विद्यार्थ्यांनी जर प्राधान्यक्रम जनरेट केलेले असेल परंतु लॉक केले नाही समजा तर ते विद्यार्थी ग्राह्य धरले जातील का तर बघा काय सांगितलेलं आहे तर निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर केवळ लॉक केलेले प्राधान्यक्रमच विचारात घेतले जातात। विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करणे हे आवश्यक आहे। लॉक न केलेले प्राधान्यक्रम ग्राह्य धरले जाणार नाही। म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही जेवढे प्रिफरन्स आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल 200 प्रिफरन्स आले असेल किंवा 80 प्रिफरन्स आलेले असेल समजा इंटरव्ह्यूमध्ये किंवा विदाउट इंटरव्ह्यूमध्ये त्यापैकी तुम्ही जेवढे प्रिफरन्स लॉक करणार तुमच्या प्रोफाईलमध्ये तेवढ्याच प्रिफरन्सवर तुम्हाला जेही तुमची निवड प्रक्रिया ही चालणार आहे आणि जे प्रिफरन्स तुम्ही लॉक करणार नाही जे नॉट असाइनमध्ये असणार आहे त्याबद्दलचा विचार केला जाणार नाही अशाबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे बघू शकता जे वाणिज्य शाखा आहे म्हणजे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत तर त्यांना प्राधान्यक्रम का उपलब्ध होत नाही आहे तर याबद्दलचं उत्तर काय दिलेलं बघू शकता तर उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेच्या रिक्त जागांच्या जाहिराती आलेल्या नसल्यामुळे या पदांचे प्राधान्यक्रम उपलब्ध होणार नाही। म्हणजे कॉमर्सवाल्यांच्या जागा नाही आहे त्यामुळेच तुम्हाला या वेळेस तुमच्या लॉग इनमध्ये प्रिफरन्स जनरेट झालेले नाही आहे तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रिफरन्स आलेले नाही आहे। या प्रकारे असे भरपूर प्रश्न आहेत जे पवित्र पोर्टल यांच्याकडून देण्यात आलेले आहे। तर बघू शकता सर्वात अगोदरचा प्रश्न असा होता की यामध्ये शैक्षणिक जेही तुमचे अभ्यासक्रम आहे त्यानंतर बाकीचे जसे नाव वगैरे आहे याबद्दल तुम्ही दुरुस्ती किंवा अथवा नव्याने नोंद करावयाची आहे का तर बघू शकता तर यामध्ये उत्तर आलेलं आहे नाही कारण सध्या स्थितीत फक्त स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही। म्हणजे या अगोदर जेव्हा आपण डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे टाकून तुमचा जेही फॉर्म आहे हा सेल्फ सर्टिफाय केलेला होता तर तेच विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे। त्यानंतर सेल्फ सर्टिफायचा जो कालावधी होता त्या कालावधीत ज्यांनीही फॉर्म आपले स्वप्रमाणपत्र केलेले आहे म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन केलेले आहे त्यामध्ये काही बदल करता येणार नाही आहे परंतु ज्यांनी केलेला आहे त्यांनाच प्राधान्यक्रम उपलब्ध होत आहे। वाणिज्य शाखेचा आपण आताच प्रश्न बघितला आहे। त्यानंतर बघू शकता प्राधान्यक्रम प्रिफरन्स नेमके कोणत्या उमेदवारांना जनरेट होतील तर ज्या विषयासाठी माध्यमासाठी व गटांसाठीच्या जाहिराती असतील आणि उमेदवार त्या जागासाठी आरक्षणासह शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व इतर अर्हता धारण करत असतील तर त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्रात नोंदणी केलेले असतील तर त्यांनाच प्राधान्यक्रम जनरेट होणार। म्हणजे तुम्ही जेही एज्युकेशन दिलेलं आहे तुमचं शिक्षण किंवा या व्यतिरिक्त तुमचं जेही शैक्षणिक अर्हता असेल ज्या तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये ॲड केलेल्या आहेत त्यानुसारच तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम आलेले आहे आणि ज्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहे तेवढे प्राधान्यक्रम तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये आलेले आहे त्यामधून तुम्ही ॲज पर रूलनुसार जेवढे प्राधान्यक्रम तुम्ही टाकू शकता ते तुम्हाला लॉक करणं गरजेचं आहे। तर नवीन जी लास्ट डेट आहे बघू शकता तर 16 तारखेच्या आत तुम्हाला तुमचे प्रिफरन्स लॉक करायचे आहे। त्यानंतर वयोमर्यादासुद्धा पॉईंट दिलेला आहे तर जीही वयोमर्यादा नियमानुसार आहे त्याप्रमाणेच तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकत आहात। त्याचप्रमाणे बघू शकता मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही आजूबाजूला जेही शिक्षण अधिकारी कार्यालय आहे त्यांच्याकडून तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता आणि बाकीच्या ज्या काही सूचना असेल पुढील प्रक्रिया असेल किंवा मुदतवाढ असेल किंवा किती विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे याबद्दलची जर माहिती असेल तर तुम्ही वारंवार दिलेल्या सूचनांचं पालन करा कारण की साईटवर डेली अपडेट येणे सुरू आहेत त्याप्रमाणे। तर अशाबद्दल संपूर्ण जेही पॉईंट्स आहे यामध्ये दिलेले आहे आणि लॉग इन आय डी जर मिळत नसेल तर लॉग इन आय डीचा सुद्धा यामध्ये दिलेला आहे की 25_ तुमचा टेटचा ID हा तुमचा लॉग इन ID असणार आहे। ठीक आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी उद्यापर्यंत फॉर्म भरायचे आहे आणि ज्यांनी आपले प्रिफरन्स लॉक केलेले असेल जर तुमचे फॉर्म लॉक असेल तर तुम्हाला काही करायचं नाही आहे आणि आता नवीन जे अपडेट येईल त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला देऊ। त्या अगोदर आपण एक चेक करू की आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स जनरेट आणि लॉक केलेले आहे।
तर बघू शकता टोटल किती विद्यार्थ्यांनी आपले प्रिफरन्स जनरेट केलेले आहे, तर 1,48,364 एवढे विदाऊट इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांनी आपले प्रिफरन्स जनरेट केलेले आहे. आणि लॉग बघा तर 1,34,972 एवढ्या विद्यार्थ्यांनी आपले प्रिफरन्स लॉगसुद्धा केलेले आहे. आणि जो टोटल आकडा आहे तो किती आहे, 1,70,000 आकडा आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूमध्ये 1,39,126 विद्यार्थ्यांनी जनरेट आणि 1,14,043 विद्यार्थ्यांनी लॉक. तर अशा प्रकारे ही अपडेट आजची आहे. आणि 6 वाजताची अपडेट आहे, बघू शकता. तर 6 वाजता ही साईडवर अपडेट आलेली आहे. तर अशा प्रकारे नवीन अपडेट येणे सुरू आहे, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आपले प्रिफरन्स हे लॉक करत आहे. तर आकडासुद्धा यामध्ये नमूद केलेला आहे. तर उद्यापर्यंत जेवढे विद्यार्थी आपले प्रिफरन्स लॉक करतील ते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे निवड प्रक्रियेमध्ये पुढील. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. भरपूर विद्यार्थी होते की जे कॉमर्सवाल्यांना ऑप्शन आलेले नव्हते, तर पवित्र पोर्टल यांच्याकडून डायरेक्टली सांगण्यात आलेलं आहे की जागाच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही आहे. आणि प्रिफरन्स तुम्ही जेवढे तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉक करणार तेवढ्यासाठीच तुम्ही तुमची जी प्रक्रिया निवड प्रक्रिया ही चालणार आहे. आणि जे तुम्ही नॉट असाइनमध्ये आहे त्यावरती विचार केला जाणार नाही. अशाबद्दल संपूर्ण माहिती पवित्र पोर्टल यांच्याकडून देण्यात आलेली आहे. किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला हे सुद्धा तुम्ही साईडवर जाऊन सुद्धा चेक करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा. आपले फॉर्म लॉक आहे नाही आहे एकदा चेक करून घ्या. काही अपडेट करायचं असेल तर आजच्या तारखेमध्ये तुम्ही अनलॉक करून लॉक करू शकता. म्हणजे जर काही प्रोफाईल वगैरे तुम्हाला अपडेट करायचं असेल, म्हणजे काही प्रिफरन्स वगैरे जर तुम्हाला काही चेंजेस काही सिक्वेन्स वगैरे करायचं असेल तर फक्त आज करा. कारण उद्या लास्ट डेट असल्यामुळे उद्याच्या डेटमध्ये काही करू नका. कारण जर साईडनं काही एरर दिला किंवा मग OTP प्रॉब्लेम परत सुरू झाला तर मग आपल्याला अडचणी जाऊ शकते. त्यामुळे तर जे करायचं आहे ते आजच्या डेटमध्ये करा. ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा आज किंवा उद्या दुपारच्या सेशनपर्यंत आपले फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. नवीन अपडेट आली की त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.